Good morning, sir. Very good morning. So, student, now we will start a discussion on our topics. You know, our discussion on part second and part seconds, lesson number first. At that time, our discussion focus on evidences of evolution, and all of you know, under the heading of evidences of evolution, already we discuss in detail about morphological evidences, anatomical evidences, and also we completed at that time our discussion on vestigial organs. So, students, up to now in this lesson, we discuss in detail. So, after a discussion on vestigial organs, now we want to discuss next evidence, which is very well known as paleontological evidences. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 1 यावर चर्चा करत आहोत. यामध्ये उत्क्रांतीचे पुरावे किंवा उत्क्रांती विषयक पुरावे आपण अभ्यासत आहोत. अर्थात यामध्ये आपण बाह्यरूपीय पुरावे, शरीरशास्त्रीय पुरावे आणि अवशेषांगे याविषयीची माहिती डिटेलमध्ये घेतलेली आहे. आणि त्यानंतर पुढचा पुरावा आपण अभ्यासणार आहोत, पुराजीव विषयक पुरावे. सो नाउ स्टुडंट, आवर डिस्कशन फोकस ऑन पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ज्याला आपण मराठीमध्ये पुराजीव विषयक पुरावे किंवा जीवाश्म विषयक पुरावे असं देखील म्हणतो. सो स्टुडंट, गेट रेडी फॉर आवर स्टडीज. ए क्वेश्चन मे अराइज in your mind that which organisms existed millions of years ago. How can we tell this? Now this secret has been hidden in the earth. Large number of organisms get buried due to disasters like flood, earthquake, volcano, etc. Remnants and impressions of such organisms remain preserved underground. These are called as fossils. Study of fossils is an important aspect of study of evolution. मग विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण पुराजीव विषयक पुरावे किंवा ज्याला जीवाश्म विज्ञान किंवा जीवाश्म विषयक पुरावे असं देखील म्हटलं जातं, तो टॉपिक विचारात घेत आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, काही वेळेला निश्चितपणे तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की काही कोट्यावधी वर्षांपूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते. मग हे आता आपल्याला कसं सांगता येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं रहस्य पृथ्वीच्या उदरामध्ये दडलेलं आहे. म्हणजे नेमकं कसं? तर पूर, भूकंप, त्याचबरोबर ज्वालामुखी यासारख्या ज्या आपत्ती आहेत, या आपत्तींमुळे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, की मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले गेले किंवा मोठ्या प्रमाणावर सजीव अशा प्रकारच्या आपत्तींमुळे गाडले जातात. मग या सजीवांचे अवशेष किंवा मग ठसे जमिनीखाली विशिष्ट परिस्थितीमध्ये सुरक्षित राहतात. सर्वांचेच सुरक्षित राहतात असं नाही, तर विशिष्ट परिस्थितीमध्ये काही सजीवांचे अवशेष किंवा ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, यांनाच जीवाश्म, इंग्रजीमध्ये फॉसिल असं म्हटलं जातं. मग आता विद्यार्थी मित्रांनो, जीवाश्म म्हणजे काय हे तुम्हाला परिचयाचं झालेलं आहे की जे गतकालीन सजीव आहेत, या सजीवांचे अवशेष किंवा ठसे किंवा
त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा खडकांमध्ये टिकून राहतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, जीवाश्म असं म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो, जीवाश्म म्हणजे काय हे तुम्हाला परिचय असं झालेला आहे. मग या जीवाश्म्यांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचं अंग आहे. म्हणजे उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये जीवाश्म्याच्या अभ्यासाची एक महत्त्वाची भूमिका आहे असं जर आपण म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, त्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. सो कार्बन consumption of animals and plants stops after death, and since then only the decaying process of carbon 14 occurs continuously. In case of dead bodies of plants and animals, instead of remaining constant, the ratio between carbon 14 and carbon 12 changes continuously as carbon 12 is non-radioactive. The time pass since the death of a plant or animal can be calculated by measuring the radioactivity of carbon 14 and ratio of carbon 14 to carbon 12 present in their body. This is carbon dating method. It is used in paleontology and anthropology for determining the age of human fossils and manuscripts. Once the age of fossil been determined by such a technique, it becomes easy to deduce the information about other erstwhile organisms. It seems that vertebrates have been slowly originated from invertebrates. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग सलग जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण जीवाश्मविषयक पुरावे विचारात घेत आहोत. अर्थात हे जीवाश्मविषयक पुरावे विचारात घेत असताना जीवाश्म म्हणजे नेमकं काय याची जाणीव तुम्हाला झालेली आहे. अगदी थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो की जे गतकालीन सजीव आहेत त्यांचे खडकात टिकून राहिलेले अवशेष, अस्तित्वाच्या खुणा, चिन्ह यांना आपण काय म्हणतो, जीवाश्म असं म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की जेव्हा प्राणी किंवा वनस्पती मृत पावतात, त्यांचा मृत्यू होतो, मग तेव्हा या सजीवांचं कार्बन ग्रहण करणं थांबतं. काय थांबतं? कार्बन ग्रहण करणं थांबतं. व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील कार्बन 14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. मग कार्बन 12 हा किरणोत्सारी नाही. मग कार्बन 12 हा किरणोत्सारी नसल्यानं मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर स्थिर न राहता सतत काय होत असतं, बदलत असतं. मग विद्यार्थी मित्रांनो, एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ, त्याचबरोबर त्यांच्यातील कार्बन 14ची सक्रियता व कार्बन 14 व कार्बन 12शी त्याचं गुणोत्तर काढून त्याद्वारे काय करता येतं, कालमापन करता येतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, याला काय म्हटलं जातं, याला कार्बनी वयमापन असं म्हटलं जातं. याला काय संबोधलं जातं, कार्बनी वयमापन. त्याला इंग्रजीमध्ये आपण कार्बन डेटिंग असं म्हणतो. मग याचा उपयोग विद्यार्थी मित्रांनो नेमका कशासाठी होतो, तर याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्र
यामध्ये मानवी अवशेष, मानवाचे अवशेष किंवा जीवाश्म, हस्तलिखित यांचा कालावधी ठरवण्यासाठी होतो. मग अशा प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्म्यांची कालनिश्चिती करता येते. मग ती कालनिश्चिती केली की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकामध्ये बसवून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणं सोपं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, यावरून असं लक्षात येतं की अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव किंवा उत्क्रांती झालेली असेल. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की यावरून आपल्या असं लक्षात येतं, यावरून असा अंदाज बांधता येतो, या कार्बनिक वयमापनानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला असेल. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या दृष्टिकोनातून जीवाश्म विषयक पुरावे जाणून घेतले. अर्थात पुस्तक समोर असावं असा आग्रह मी निश्चितपणे तासाच्या वेळेला करत असतो. त्याचा उद्देश असा की पुस्तकामधले ज्या डायग्रॅम्स आहेत त्या डायग्रॅम्स तुम्हाला समोरासमोर पाहता येतात. आपण शेअरही करू शकतो, परंतु शेअर जरी केलं तरी त्याला मर्यादा पडतात. अर्थात छोटंसं दिसतं ते. मग त्यापेक्षा तुमच्याकडे जर पुस्तक आहे आणि पुस्तक तुमच्या समोर असल्यानंतर तुम्हाला जर पुस्तकामध्ये त्या डायग्राम स्पष्टपणे दिसत असतील तर त्याचा वापर करायला काहीच हरकत नाही. मग तुमच्या पुस्तकामध्ये स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेव्हल अँड फॉसिल्स, भूस्तर रचना व जीवाश्म अशी एक डायग्रॅम दिलेली आहे. मग आता त्या डायग्रॅममध्ये सर्वात खालचा जो भूस्तर आहे त्यामध्ये काय म्हटलंय? इनव्हर्टिब्रेट्स म्हटलंय. इनव्हर्टिब्रेट्स अपृष्ठवंशीय. त्या वरचा जो थर आहे त्या ठिकाणी काय म्हटलंय? रेप्टाईल्स, ॲम्फिबिया आणि पायसेस. म्हणजे त्या थरामध्ये ते सजीव, त्यांचे जीवाश्म भूस्तरामध्ये आढळून आलेले आहेत. सरीसृप, उभयचर, मत्स्य. त्यानंतरचा जो वरचा थर आहे त्यामध्ये रेप्टाईल्स. रेप्टाईल्स म्हणजे सरीसृप किंवा आपण त्यांना सरपटणारे प्राणी असं म्हणतो. आणि सर्वात वरचा जो भूस्तर आहे त्यामध्ये काय म्हटलंय? एव्स, दॅट इज बर्ड्स, मॅमल्स, पक्षी आणि सस्तन प्राणी. मॅमल्स म्हणजे काय? सस्तन प्राणी. त्यांना इंग्रजीमध्ये मॅमल्स असं म्हटलं जातं. मग आता त्या क्रमानं सजीव विकसित झालेले असावेत किंवा उत्क्रांत झाले असावेत असा अंदाज आपल्याला त्या डायग्रॅमवरून निश्चितपणे बांधता येतो. कारण सर्वात खालचा जो स्तर आहे त्यामध्ये ज्या सजीवांचे जीवाश्म आढळून आले याचा अर्थ असा होतो की त्यावेळेला ते सजीव अस्तित्वात होते. मग त्यानंतरचा जो वरचा थर आहे त्या थरामध्ये ज्या सजीवांचे जीवाश्म आढळून आले याचा अर्थ त्यानंतर ते सजीव उत्क्रांत झाले असावेत. मग सर्वात वर पक्षी व सस्तन प्राणी आहेत. मग डायग्रॅमवरून ही माहिती विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे आपल्या लक्षात येते. भूस्तरामध्ये त्या थरानुसार सापडलेले जे जीवाश्म आहेत त्या जीवाश्म्यांवरून आपल्याला त्याचा अंदाज बांधता येतो. नाव द नेक्स्ट एव्हिडन्स. आता पुढचा पुरावा आपण विचारात घेऊयात. कनेक्टिंग लिंक्स, त्याला मराठीमध्ये जोडणारे दुवे असं म्हटलं जातं. कनेक्टिंग लिंक्स, जोडणारे दुवे. मग आता त्यासाठी काही डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत पहा. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड डिस्कस द कॅरेक्टर्स ऑब्झर्व. अर्थात डकबिल प्लॅटिपस, लंगफिश, पेरिप्टस या त्या डायग्रॅम आहेत. त्याविषयी आपण डिटेल जाणून घेऊयात. सो आवर डिस्कशन फोकस ऑन कनेक्टिंग लिंक्स. So student, some plants and
animals show some morphological characters by which they can be related to two different groups. Hence they are called as connecting links. आता कनेक्टिंग लिंक्स हा नेमका काय प्रकार आहे तो आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, काही वनस्पती व प्राणी, काही वनस्पती आणि प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणं अशा प्रकारची असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. मुद्दा लक्षात घ्या की काही वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये काही शारीरिक लक्षणं अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो आणि म्हणून त्यांना जोडणारे दुवे असं म्हटलं जातं, म्हणजेच कनेक्टिंग लिंक्स असं म्हणतात. So simple question, what is meant by connecting links? Define the term connecting links. Define the term connecting links with examples. Now we want to discuss examples. So student, now all of you familiar about what is meant by connecting links. Some plants and animals show some morphological characters by which they can be related to two different groups, hence they are called as connecting links. For example, in Peripatus, characters like segmented body, thin cuticle and parapodia like organs are present. मग आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. Similarly, these animals show tracheal respiration and open circulatory system similar to arthropods. This indicates that Peripatus is connecting link between Annelida and Arthropoda. Similarly, duck build platypus lays eggs like reptiles but shows relationship with mammals too due to presence of mammary glands and hairs. Also, third example, lungfish performs respiration with lungs irrespective of being fish. These examples indicate that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. माता विद्यार्थी मित्रांनो नीट लक्षात घ्या. आता एक तर तुम्हाला जाणीव झाली की काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणं अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो आणि म्हणूनच मग आपण त्यांना कनेक्टिंग लिंक्स म्हणजे जोडणारे दुवे असं म्हणतो. उदाहरणार्थ, पेरिपॅटस हा प्राणी, या प्राण्यामध्ये वलई प्राण्यांप्रमाणे, कुणाप्रमाणे? वलई प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग म्हणजे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. त्याचप्रमाणे या प्राण्यांमध्ये संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका आणि तसंच खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. मग यावरून विद्यार्थी मित्रांनो असं म्हणता येईल की पॅरिपॅटस हा ॲनिलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा काय आहे? दुवा आहे. हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो आपण लक्षात घेऊयात. त्याचप्रमाणे डकबिल प्लॅटिपस हा जो प्राणी आहे
तो सरीसृप म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी त्याचप्रमाणे शरीरावरचे केस यामुळे सस्तन प्राण्यांशी सुद्धा तो नातं सांगतो. म्हणजे सस्तन प्राण्यांशी सुद्धा त्याची काय आहे, जवळीक आहे. तसंच तिसरं उदाहरण आपण पाहूया की लंगफिश हा काय आहे, मासा आहे. मग हा जरी मासा असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. कशाद्वारे श्वसन करतो? फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. मग या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून तर उभयचर हे माशांपासून उत्क्रांत झाले असावेत असं आपल्या लक्षात येतं. So this is about connecting links, a one evidence for evolution. Now the next one, sixth one evidence, embryological evidences. Embryological evidences त्याला मराठीमध्ये भ्रूणविषयक पुरावे असं म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला काय म्हटलं जातं? भ्रूणविषयक पुरावे. मग त्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक डायग्रॅम दिलेली आहे पहा शेजारीच. एम्ब्रियोज ड्युरिंग डिफरंट स्टेजेस असं त्या डायग्रॅमच्या खाली हेडिंग आहे पहा. एम्ब्रियोज ड्युरिंग डिफरंट स्टेजेस म्हणजे विविध अवस्थांमधील भ्रूण. मग आता ते कशा कशाचे आहेत खाली दिलेले आहेत पहा. फिश मासा, सॅलेमेंडर, टॉर्टॉइज कासव, चिकन कोंबडी, पिग डुक्कर, काऊ गाय, रॅबिट ससा आणि मॅन मानव. अर्थात या प्राण्यांचे हे काय आहेत? भ्रूण आहेत. मग आता त्यावरून माहिती आपण लक्षात घेऊयात. त्याचं निरीक्षण तुम्ही बारकाईनं जर केलं तर अगदी सहज तुमच्या लक्षात येईल. So our discussion now focus on embryological evidences. Comparative study of embryonic developmental stages of various vertebrates given in the picture shows that all embryos show extreme similarities during initial stages, and those similarities decrease gradually. Similarities decrease gradually. Similarities in initial stages indicate the common origin all these animals. आता मुद्दा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण भ्रूणविषयक पुरावे जाणून घेत आहोत. मग त्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक चित्र दिलेलं आहे. अर्थात त्या चित्रामध्ये विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. अर्थात त्या तुलनात्मक अभ्यासावरून असं आढळतं की प्रारंभिक अवस्थेमध्ये म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हे जे भ्रूण आहेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसून येतं. या भ्रूणांमध्ये मोठ्या प्रमाणावर काय दिसून येतं? साम्य दिसून येतं. व विकासाचा जो पुढचा टप्पा आहे त्या विकासाच्या पुढच्या टप्प्यामध्ये ते काय होत जातं? कमी होत जातं. मग प्रारंभिक अवस्थेतील साम्य आपल्याला काय दर्शवतं? तर या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावे असा पुरावा आपल्याला त्याद्वारे निश्चितपणे मिळतो की हे जे सर्व प्राणी आहेत, कोणते प्राणी? मासा आहे, सॅलेमेंडर आहे, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा, मनुष्य. मग यांच्यामध्ये प्रारंभिक अवस्थेमध्ये काय आहे? साम्य आहे. मग यावरून या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा हा तुलनात्मक अभ्यास आपल्याला देतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सगळे एव्हिडन्सेस डिटेलमध्ये जाणून घेतले. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा स्टडी रेग्युलरली चालू झाला पाहिजे. आपण जे टॉपिक अभ्यासतो
त्या टॉपिकमध्ये येणारे जे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत त्या ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स तुम्ही वहीमध्ये सोडवले पाहिजेत. अर्थात त्या ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्ससाठी तुम्ही नेटवर सर्च करून ते क्वेश्चन्स मिळवू शकता. तुमच्या गाईडमध्ये ते क्वेश्चन्स असतात. काही जण रिलायबल वापरतात, त्या रिलायबलमध्ये ते ॲक्टिव्हिटी बेस्ड त्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स असतात. अगदी तुमच्याकडं जुन्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले अपेक्षित असतील तर त्या अपेक्षितमध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन यावर आधारित असतात. अर्थात हे मी चमच्यानं बरवणार नाही, हे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स तुम्ही शोधायचेत आणि ते वहीमध्ये लिहायचे, ते व्यवस्थित वाचायचेत. अशा पद्धतीनं तुमचा अभ्यास चालू ठेवायचा. स्वतः जर करत राहिलात तर त्या गोष्टी कायमस्वरूपी स्मरणात राहतात आणि फक्त जर चमच्यानं घेत राहिलात तर मर्यादित कालावधीपुरते त्या गोष्टी लक्षात राहतात. आणि म्हणून तुम्ही आता ॲक्टिव्ह झालं पाहिजे आणि या सगळ्या बाबी अभ्यासाच्या केल्या पाहिजेत. शिवाय लवकरात लवकर तुमच्या ब्रिज कोर्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या जमा करा. त्यासाठीचा मेसेज पुन्हा एकदा ग्रुपवर मी टाकलेला आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, वेळ झालेली आहे. पुढच्या तासाचे शिक्षक वाट पाहत असतील, आपण थांबूयात. लेफ्ट व्हायला हरकत नाही. बाय सर. ओके बाय. हॅव अ नाईस डे सर. विश यू दी सेम. बाय सर. Okay, bye. Take care and do your studies.